हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 464. आजची तारीख आहे 7 जून 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10. आज दिवस बहुत अजीब होता. आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड होणं तो बनता आहे काय की मला 2 दिवस झाले जॉईन होऊन. आज पकडून काल आणि आजचं 2 दिवस झाले. तिथे जॉबमध्ये नका स्पेशली काय करावं लागते, मेंटेनन्स काम आहे. तर माझ्या जे कलिग आहे ते बहुत एजड आहे, बहुत मोठे आहे आणि फुल ऑफ एक्सपिरियन्स आहे. आय एम फ्रेशर राईट नाव. तर फर्स्ट ऑफ ऑल जे एज मॅटर करते ना ते बहुत मॅटर करते, कारण त्यांच्यासोबत जे कन्व्हर्सेशन आहे ते बरोबर होऊ शकत नाही माझ्यापासून. कारण ज्याप्रमाणे मी पण विचार करतो का मी पण ह्या प्रकारचा बंद आहे, मला पण थोडी रिस्पेक्ट द्या, तशाप्रमाणे तिथे रिस्पेक्ट भेटत नाही. म्हणजे घरी वगैरे म्हणजे रिस्पेक्ट म्हणजे एक प्रकारे वेगळा शब्द पकडून घे. रिस्पेक्ट म्हणजे मला कोणीतरी ट्रेनिंग दिल्यासारखं सांगितलं पाहिजे का हे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. मला विचारायची गरज नसली पाहिजे, पण इथे मला विचारावं लागत आहे. त्यामुळे सकाळी 8 ते 12 केला ड्युटी. तर इतका फ्रस्ट्रेट झालो होतो, कारण आज नाही का ते इथे बदलवायचं होतं, हे बेल्ट बदलवायचा होता. तर माझं काम होतं फक्त तिथं जाऊन बघणं, पाहणं, बस एवढंच होतं, बाकी काहीच नाही. तर मी एवढा फ्रस्ट्रेट झालो होतो, इतका फ्रस्ट्रेट झालो होतो का मी 12 वाजता घरी आलो ना, मामाजीला म्हणलं का मला थोडंसं कम्प्युटरचं वगैरे काम असेल तर सांगून द्या बा, मला माझ्याने असं काम करणं नाही होत. तर मामाजीने म्हणलं स्टार्टिंगला थोडंसं डिफिकल्ट जाईन, बट यू हॅव टू बी हँडल दिस, थोडंसं हँडल करावं लागेल. तर त्यामुळे तुला एक, आणि त्यांचं म्हणणं बिलकुल बरोबर आहे. हार्डली 2 दिवस झाले, 2 दिवसात आपण जज करू शकत नाही. आणि प्लस आपण फ्रेशर आहे आणि आपल्यापाशी अजून कोणती एवढी मोठी क्वालिफिकेशन डिग्री वगैरे नाही ज्यामुळे आपण स्वतःला रिप्रेझेंट करू का मी या लायबल आहे म्हणून. तर डोंट एक्सपेक्ट मोर फ्रॉम देम. जे देऊन राहिलं त्याच्यात खुश राहा, आता मला असं वाटते. आणि थोडीशी मेहनत तर करायला पाहिजे ना, आपण थोडं जाणून घ्यायचं. आणि हे जॉब काही खूप हे नाही, हार्डली 8 ते 12 एवढंच काम असते. नंतर 12 वाजता घरी नंतर तर मग काहीच काम नसते. 1 ते 4 वाजेपर्यंत फक्त बसून राहावं लागते. हो येतो, हा हो येतो, 1 मिनिट. तर नंतर 1 ते 4 तर काही कामच नाही करावं लागत, बस बसून राहावं लागते. तर थोडं बहुत सहन करून घे, काय कसं आहे वगैरे वगैरे. तुझी लाईफ बहुत अमेझिंग आहे, बहुत फंटॅस्टिक आहे. हे रेप्रेझेंट करते हे आर्टिफॅक्ट एपिसोड, कारण हे एक प्रकारे ट्रेजर आहे. तुझ्या अंगाचं जे ट्रेजर आहे ते तुझ्यापाशी जे संपत्ती आहे ते आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये कैद आहे. त्याला तुला दाखवायला पाहिजे, आर्टिफॅक्ट एपिसोडमधून त्याला बाहेर काढायला पाहिजे. आणि तुला आता एक थोडासा तुझा एक्सपॅन्ड करायला पाहिजे. तुला आता काही ना काही ॲक्शन घ्यावं लागेल आता तुझ्या डेस्टिनी थ्रू. तुला एक फिल्म मेकर बनायचं आहे, ओके, देन यू हॅव टू मेक स्टेप. तर थोडे स्टेप फॉरवर्ड करावं लागेल आणि तुला काही ना काही घ्यावं लागेल. आज काही नाही, आता पुढल्या हप्त्यापासून किंवा आता मोठे वडील जसे जातील तसे मग मी तिकडे खापरखेळा शिफ्ट होऊन जाईन. आणि मग मी मनाचा राजा. मग मी आय कॅन डू एनिथिंग. आय कॅन डू फिल्म स्कूल अँड देन वॉट एव्हर आय कॅन. So this is the My Artifact episode number 464 right now. We are at नागपूर, महाराष्ट्र. बोलायचं तर खूप काही आहे, पण टाईम आणि भूक मला खूप लागली आहे. त्यामुळे जर मला टाईम भेटला जेवण झाल्यानंतर तर मी ऑफकोर्स पार्ट 2 बनवतो. This is the My Artifact episode number 464 right now. We are at नागपूर, महाराष्ट्र. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 464 पार्ट 2. 10 मिनटं अगोदर मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला. मला वाटलं होतं का यावेळेस माईट बी, म्हणजे काय होतं की मला आर्टिफॅक्ट एपिसोड करायला एक प्रायव्हसी पाहिजे, एक अलोन पाहिजे, एक लोनलीनेस पाहिजे. तेव्हा खूप काही एलॉबरेट होते. तर मला वाटलं, कारण नंतर मग ते बंद राहते ना, दरवाजा बंद राहते, मग ते डिस्टर्ब करून, कारण मी वरती आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो त्या
तर मला वाटलं नंतर पॉसिबल होऊ शकत नाही. त्यामुळे म्हणलं का लवकर ते 4 मिनिटाचा आर्टिफॅक्ट एपिसोड करा. आज बहुत काय झालं आहे. आज म्हणजे स्पेशली फक्त एवढंच नाही झालं, आज डोक्यात पण बहुत काही घटना झाल्या आणि आज मला आर्टिफॅक्ट एपिसोड करणं बहुत जास्त गरजेचं आहे. हां, तर आज काय कोणी नाही का माझ्या आईबद्दल नाही का कोणी काही म्हणलं ना, मला बहुत राग येते, बहुत राग येते. कोणी आपले पॅरेंट्स किती बेकार असो, त्यांच्या मुलासमोर नाही का, त्यांच्या मुलांसमोर त्यांची असं काही म्हणलं वाईट गोष्टी, त्यांना बहुत राग येते. ऑफकोर्स येणार आहे. वॉडेवर जे काही गलती केली, आईने केली, वडिलांनी केली, वॉडेवर, आफ्टर ऑल दे आर माय पॅरेंट्स. आणि माझ्या आईबद्दल असं कोणी बोललं ना, मला बहुत राग आला. मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आई वडिलांचा विषय कधी काढला नाही. नियर अबाउट आपले 500 एपिसोड आता कम्प्लीट होऊन राहिले आणि मी कधी आईचा विषय कधी काढला नाही, आई वडिलांचा कधी विषय मी काढला नाही. कारण नाही का हा विषय मला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये इन्क्लूड करायचा नव्हता, हा फॅमिली प्रॉब्लेम. वाय? कारण एक प्रकारे प्रायव्हसी असते. आर्टिफॅक्ट एपिसोड रेप्रेझेंट टू मी, माझ्या लाईफमध्ये काय होते हे, आईवडिलांच्या लाईफमध्ये काय होते हे आईवडिलांचं मॅटर आहे, प्लस माझं पण मॅटर आहे. पण मला नाही वाटत का त्यांचं मॅटर आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांगा, राईट? मला वाटते यार थोडी बहुत तर प्रायव्हसी ठेवाच लागेल. आर्टिफॅक्ट एपिसोड असो किंवा जरी आर्टिफॅक्ट एपिसोड इज वन ऑफ दी काइंड आहे, मध्ये खूप सारं ट्रेजर आहे, पण काही ना काही सिक्रेट दबून आहे या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. आणि ते सिक्रेट आईवडिलांचं आहे, जे मी कधी सांगणार नाही, एलॉबरेट करू शकत नाही. तर मी एवढं म्हणतो का आईने काही ना काही गलती केली, राईट? तर आत्या नाही का म्हणून राहिली काय तुझ्या आईने असं केलं तसं केलं वगैरे वगैरे. त्यामुळे माझ्या वडिलांची जॉब म्हणजे ट्रान्सफर झाली आहे. पहिले वेळा हिंगणघाट होती, आता खूप दूर आष्टीला झाली, नियर अबाउट 150 किलोमीटर. तर वडिलांनी डिसाईड केलं आहे का तिथे रूम करून राहायचा, स्टे करून राहायचा आणि तिथे करायचं ते जॉब करायचा. तर आई पण सोबत चालली. तर मी इकडे जॉब करत आहे आता खापरखेड्याला, आई वडील तिकडे आष्टीला. तर सोनूचं काय होईल? वेल, शी कॅन हँडल, ती आहे, तिच्यापाशी भाऊ आहे, बहीण आहे, सोनूताई, प्रीतताई, बिट्टू आहे, प्लस आजी आणि हे मोठे वडील मोठी आहेच. आणि प्लस ती ग्रोन अप आहे, तिला कळते, ती मॅच्युअर आहे आणि तिला कळते का काय करायचं काय नाही. सो शी कॅन हँडल धीस थिंग्स. तर मला वाटते ती करू शकते. मग अशी नाही का जेव्हा तेव्हा आत्ताचा बहुत राग आला, म्हणजे तेव्हाच असं काहीतरी म्हणावं असं तरी वाटलं. बट आत्या नाही का नेहमी शो ऑफ बहुत करते. म्हणजे माझे मामाजी कसे काय ते दाखवत नाही, बट त्यांना एक्सपेक्ट असते, म्हणजे रिस्पेक्ट ते दाखवत नाही लोकांना, पण त्यांच्याकडून एक्सपेक्ट असते का या बंद्यांनी मला रिस्पेक्ट दिलीच पाहिजे. यस, बिलकुल त्या बंदसोबत तशाच पद्धतीनं वागते. मामाजीच्या मनात माझ्याविषयी खूप चांगल्या भावना आहेत. त्यांना वाटते का मुलगा चांगला बनावं, चांगलं हे करावं. तर माझ्यासोबत एवढे रूडली का वागते? वाय? कारण त्यांना वाटते का या पोरांनी हा कुठे जाऊ, या पोरांनी माझी रिस्पेक्ट केली पाहिजे. ऑफकोर्स, आणि मला पण वाटते त्यांची रिस्पेक्ट करायला पाहिजे, कारण ज्याप्रमाणे त्यांनी मला जॉब दिली, इट्स अ रिअली इम्पॉर्टंट थिंग दे गिव्ह मी. सो आय शुड प्रॉब्ली रिस्पेक्ट देम. सो ही इज डिझर्व टू दॅट. आत्या ती शो ऑफ करते, म्हणजे तिच्यापाशी घर आहे, चांगले मिस्टर आहे, खूप सारा पैसा आहे, ती मोस्ट ऑफ दी शो ऑफ करते, असं आहे तसं आहे वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. मी काही करू शकतो, मी तुमच्या पोराला लावू शकतो, मी तुमच्या पोराची तुमच्या वडिलांशी ट्रान्सफर करू शकतो वगैरे वगैरे. तर प्रत्येक वेळेस शो ऑफ करणं इतकं काही गरजेचं नाही राहत. बट पीपल आर डिफरंट, दॅट्स वाय दे ॲक्ट डिफरंट समटाईम. यू हेड इट, बट यू जस्ट नीड टू बी अ काम डाऊन. कारण ठीक आहे, आईने गलती केली आहे ना, ओके, काही मॅटर नाही. तर मला वाटते मला शांत राहायला पाहिजे. प्लस मला
जॉबची. आणि आत्ताला असं काही बरं वाईट म्हणणं चांगलं नाही. मी त्यांच्याच घरी राहत आहे आणि त्यांच्याच घरचं खात आहे. तर मला पण थोडंसं वाटते का काही ना काही आहे ते लोक. तर या हां. आणि आज काय म्हणायचं काय होतं आज. यस, सकाळी गेलो 8 वाजता. आणि 8 वाजता मग तिथे पुलीचं काम निघालं, बेल्टचं काम निघालं. आय जस्ट बिकम रिअली फ्रस्ट्रेटेड, कारण त्या कोळशामध्ये नाही का धूळ, मिट्टी ते तर होतीच, प्लस एक प्रकारे लोनलीनेस. एकटा होतो मी तिथे. नो वन विल टॉक टू मी. वाय? कारण कारण मी पण त्यांच्यासोबत बोलत नव्हतो ना. दॅट्स वाय. थोडा इंटरेस्ट घे. असं नको करू का तुला फक्त इथं थांबायचं. इंटरेस्ट घे. मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये आहे, परमिट भेटलं तर बस इथं फक्त बघायचं नाही ना. बघायचं आहे, विचारायचं आहे काय आहे, कसं आहे, काम करते वगैरे वगैरे. आता तुमचे पुली चेंज करायचे आहे तर तुम्ही कशा प्रकारे चेंज करता. थोडंसं त्या संजय बोचके यांना थोडं विचारत राहायचं, जे की माझे कलिग सुपरवायझर आहे. आणि माझे तर त्यांना विचारत राहायचं हळूहळू काय आहे, कसं आहे वगैरे वगैरे. विचारत राहिलं चांगलं आहे. थोडं बहुत घे, इंटरेस्ट घे. कारण मी एवढा फ्रस्ट्रेट झालो होतो ना, बहुतच. मला वाटलं का मामाजीला विचारतो आणि म्हणतो का एखादी कम्प्युटर समोर किंवा एखादी बसल्या बसल्या जॉब असेल तर इट्स रिअली नाईस टू मी. म्हणजे काम करून मोकळं होणं ठीक आहे, काम नाही करता त्याच्याकडे कंटिन्युअस पाहत राहणं मोठं बेकार काम आहे. म्हणजे लाईक तुम्ही काम करून मोकळे झाले, तुम्ही झाडून टाकलं, बघा बघा काम किती मोठं, बघा बघा काम केलं, ठीक आहे, वेळेवर नाही झालं दुसऱ्या दिवशी करू, पण काम करा. मला ते बिनकामासारखं उभं राहून पाहत राहणं बहुत बेकार वाटते राव, बहुतच. म्हणजे मला कशी चॅलेंजिंग जॉब्स आवडते, काही ना काही करूशं वाटते, आतमध्ये काही ना काही फिलिंग्स आहे ते दाखवूशं वाटते. आणि एक पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये, तर माझं डिपार्टमेंट फिल्म स्कूल, तर राव त्याला थोडा वेळ आहे. तर ॲक्च्युली यू शुड प्रॉबब्ली पॉज फॉर दॅम. पॉज म्हणजे काय की तुझं बेस फिल्म स्कूल आता नाही आहे, म्हणजे याला धरून तू नेक्स्ट स्टेप पुढे करशील हे नाही आहे. तुझा बेस हे आहे खापरखेडा पॉवर प्लांट. इथे नाही का तुला 1 वर्ष तर मारावंच लागेल. बस 1 वर्ष स्वतःची गांड पुरी तरह मारून घे. समजून घे का आपण याच्यात आहे, या कोळशातच राहायचं आहे. एक्सपिरियन्स भेटून जाईन आणि कशा प्रकारे हँडल करत तेही भेटून जाईन. थोडंसं सहन कर राव, मेहनत करायला लागेल. कोणतीही मोठी गोष्ट हे करण्यासाठी, टार्गेट अचीव करण्यासाठी मेहनत बहुत जास्त गरजेची आहे. एक लहानपणापासून नाही का आपण मेहनत करत आहोत, आपल्याला कळत नाही आपण का करत, पण मेहनत करत आहोत आपण, म्हणून आपण मोठे मोठे होत राहतो. लहानपणापासून आपण पढायची मेहनत घेतो. आता एक प्रकारे डिफरंट झाला, एक बिझनेस लाईफ आहे आणि एक स्कूल लाईफ आहे किंवा टीचिंग लाईफ आहे. आता माझी टीचिंग लाईफ खतम झाली, आता माझं शिकणं खतम झालं. आता मी बिझनेसकडे चाललो आहे. बिझनेस म्हणजे मी कमवून राहिलो आहे पैसा. तर राईट, पैसा कमवून राहिला ना, हार्डली 2 दिवस झाले ना, तर थोडं बहुत कर यार. म्हणजे जसं फर्स्ट टाइम स्कूलमध्ये जातो तेव्हा कसं एकदम ऑकवर्ड फील होते. फर्स्ट टाइम स्कूल म्हणजे बहुत बेकार वाटते, केव्हा घरी जाऊ केव्हा नाही, किंवा घरी असणं मच बेटर दॅन दॅट. मग कधी कधी नाही का असं वाटते का राव चला कॉलेज असं तर बेटर असतं यार, दिवसभर कॉलेजमध्ये बसून राव काही वाटत नाही, पण घरी आला मोठं बेकार वाटते, अशी फिलिंग होऊन जाते. तर त्याचप्रमाणे ना, आता तू 2 दिवस झाले तुला थोडंसं फील येऊन राहिलं ना काय एकदम हे आहे साला, काश मी घरी असतो, इंटरनेट करत असतो, मच बेटर असतो यार. तर थोडंसं हे घे ना, म्हणजे इंटरेस्ट घे त्याच्यात. पहिले 2-3 दिवस असेच जाईन, हळूहळू तुला कळण का पुढे काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कशासोबत राहायचं आहे. सिम्पल आहे ना. आणि प्लस जॉब करायचं काय राव, हार्डली 8 ते 12 हे थोडे 4 घंटे थोडे फ्रस्ट्रेटिंग वाटते. त्याच्यानंतर उरलेले 12 ते 1 तर सुट्टी राहते, 1 वाजता जायचं. 1 वाजता गेलं हा, नंतर तर काही राहतच नाही. सच मी, सुट्टी झाल्यानंतर काही राहतच नाही. बस फक्त बसून राहा आणि काही छेडत राहा. तर बस सिम्पल आहे ना.
हेच करायचं, बाकी काही नाही. काही टेन्शन नको घेऊ, जस्ट बी ऑन इट. म्हणजे स्वतःवर विश्वास ठेव आणि बस धावत राहा, थोडीशी मेहनत घे. तर आता हे पण नाही करायचं आपल्याला, म्हणजे आपल्याला ह्याच्यात काही लाईफ बनवायची नाही, हार्डली 1 वर्ष ते घासायची आहेच. पण सर्वात महत्त्वाचं या 1 वर्षामध्ये तुला करायचं काय, बेस्ट आहे फिल्म स्कूल जॉईन करणं. तुझं टार्गेट आहे फिल्म स्कूल. फिल्म स्कूल जॉईन करणं बहुत 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 जास्त गरजेचं आहे. जर तू फिल्म स्कूल जॉईन करत नाही तर तुला त्या कोळशामध्ये घासायला लागेल. राव, मला आत्ता कळते का आई वडील मला कशासाठी काऊन फोर्स करून राहिले ते पढाईसाठी वगैरे वगैरे. चांगले पर्सेंटेज घे, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घे, काऊन फोर्स करून राहिले. जोपर्यंत आपल्यावर बित्ते ना तेव्हा कळते आपण असं नाही करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. आणि जेव्हा आपल्याला कळते तेव्हा वेळ निघून जाते. माझ्यापाशी वेळ आहे, माझ्यापाशी वेळ आहे, तर मग काय, तर त्याला बी करायचं का नाही, बी नाही करायचं, आता पढाई नाही झालं. आता फोकस ऑन फिल्म डिपार्टमेंट. तुझं मेन उद्देश काय आहे लाईफमध्ये, काय आहे, तुला कशासाठी पाठवलं गेलं आहे या अर्थवर, तर त्याला फॉलो कर आणि बस पुट ऑन द थिंग्स अँड गेट इट युअर डेस्टिनी. फिल्म स्कूल जॉईन कर. थोडं बहुत कॉम्प्लिकेशन येईन थोडंसं स्टार्टिंगला, बट यू कॅन हँडल दिस, आय नो. जर तू स्वतःला एक प्रकारे अजीब पर्सन समजत आहे की जो काही पण करू शकते, म्हणजे एक फिल्म मेकर आहे, तू स्वतः समजून राहिला आहे तू एक फिल्म मेकर आहे अँड यू कॅन डू इट मच बेटर दॅन थिंग्स दॅन यू डिझर्व, तर यू आर. हे आर्टिफॅक्ट एपिसोड याच्याचसाठी आहे का, आर्टिफॅक्ट एपिसोड तुझा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड एव्हरीडे लाईफमध्ये होणारा सर्वात मोठं ट्रेजर आहे माझ्या लाईफमध्ये आणि बहुत ऑसम इन्व्हेन्शन आहे माझ्या लाईफमधलं. यस. आणि गिवअप नको करू. थोडासा त्रास होईल, सहन कर, थोडंसं हे कर. मगाशी नाही का माझ्या डोक्यात काय विचार आला होता सांगू, जेव्हा मी 12 वाजता घरी आलो ना, बहुत फ्रस्ट्रेट होतो, तेव्हा नाही का पिंट्याची आणि बादल, विशाल, वैभव या सगळ्यांची आठवण येऊन राहिली एकदम अचानक. बस डोक्यात नाही का हे 4-5 पिक्चर घुमून राहिले आणि त्यांच्यासोबत घातलेले मोमेंट बहुत डोक्यात फिरूनच राहिले. लग्न, ग्राउंड, इकडे तिकडे हँगआउट, जितूभाऊची बंडी, तो हे नाल्यावरचं ते गुपचूप, श्रुतिका सोबत केलेली पार्टी, दारू, हॉन्टेड मूवी, बहुत बहुत अमेझिंग मोमेंट मी या मित्रांसोबत मी हे केले, बहुत अमेझिंग मोमेंट. आणि मग हे नाही का सगळे पिक्चर नाही का तेव्हा येऊन राहिले होते. तसं मी घरी आलो, आंघोळ करतो तेव्हा डोक्यात घुमून राहिले होते हे सगळे पिक्चर. आणि आय जस्ट बिकम रिअली क्राय. राव, एवढं डिसअपॉइंटमेंट होऊन राहिलं होतं ना, बहुत का कुठेतरी मी त्यांना मिस करत आहे. लाईफमध्ये आई वडील बहुत मॅटर करते, मित्र पण बहुत जास्त मॅटर करते. जसं जसं मोठं होत राहतो ना, आई वडिलांसोबत थोडं कॉन्टॅक्ट दूर होऊन जातो, बट मित्र तुमच्या लाईफमध्ये बहुत जास्त ट्रेजर आहे, बहुत अमेझिंग. आणि मी म्हणतो हे जेवढे कमी असेल तेवढे जास्त चांगलं आहे. वाय 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 से दॅट. मी अगोदर तर खूप म्हणत होतो का मित्र तुमच्या लाईफमध्ये बहुत अमेझिंग आहे, बहुत ऑसम आहे आणि त्यांना नेहमी सोडायचं नाही वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. पण राव, जेव्हा वेळ येते ना, तेव्हा सगळ्यांना सोडून जायचं, तेव्हा नाही का मित्रांना तशा प्रकारची फिलिंग येत नाही, कारण त्यांच्या ग्रुपमधून फक्त एक बंदा गायब होऊन राहिला राव. बट आपल्यासाठी तो बंदा ग्रुप गायब होऊन राहिला ना, आपल्यासाठी ते पूर्ण व्हॅनिश होऊन राहिलं, पूर्ण डिसअपिअर होऊन राहिलं. आपल्याला बहुत वाईट वाटते. मला वाटते ज्याप्रमाणे मी जे फिलिंग करून राहिलो होतो 1 वर्षा अगोदर, विशालनी पण हीच फिलिंग केली असेल. त्यांनी त्याच्या पण डोक्यात बहुत काय आहे, माझ्यापाशी बॅकअप प्लॅन आहे त्यामुळे मी ते स्टे आहे. त्याच्यापाशी बॅकअप प्लॅन नव्हता त्यामुळे तो निघून आला. मला वाटते ऑफकोर्स सगळेजण आपापले लाईफमध्ये काही ना काही टार्गेट अचीव करणं, सगळेजण, विशाल, वैभव, पिंटी, बादल, सगळेच जण, एव्हरीवन. पण नाही का कधी ना कधी, कुठे ना कुठे हे मित्र सोबत येईल आणि काही ना काही अमेझिंग मोमेंट करण आणि त्यामुळे त्यांची लाईफ बिकम रिअली ऑसम थिंग्स. सो यस, इट इज यस. कारण नाही का जेव्हा नाही का आपण
मित्रांना सोडून जातो ना, तेव्हा काही वाटत नाही, तेव्हा काहीच वाटत नाही. पण जेव्हा सोडून गेल्यानंतर मग तेव्हा त्यांची आठवण येते. कारण ज्या वेळेस ते मित्र दिसत नाही त्यावेळेस थोडंसं फील होते राव. मला बहुत जास्त फील होत होतं, बहुत जास्त. कारण मी बहुत फ्रस्ट्रेटेड होतो. मी तेव्हाच 35 एपिसोड रेकॉर्ड करणार होतो, बट आय कंट्रोल टू माय सेल्फ. अजूनपर्यंत दिवस खतम नाही झाला, अजूनपर्यंत तुझ्या आतमधली फिलिंग्स खतम नाही झाली, अजूनपर्यंत तू तुझ्या आतमधला कॉन्फिडन्स 4 घंट्यामध्ये मारू शकत नाही. थोडंसं स्वतःला कंट्रोल केलं आणि म्हणलं जस्ट कीप इट काम, आणि देन इट्स रिअली नाईस टू बी. थोडंसं हार्डवर्क घे, मेहनत कर. लाईफमध्ये मेहनत करणं बहुत जास्त गरजेचं आहे. येस, नागपूर सिटीमध्ये आला आहे तर याचा एक फायदा घे. तुला टार्गेट बनव, 1 वर्षामध्ये तुला मुंबईला जायचं आहे. 1 वर्षामध्ये इन विथ द जॉब सोबत तुला मुंबईला जायचं. टार्गेट ठरव, रक्ताचं पाणी कर, हड्डीचा चुरा कर, काही कर. 1 वर्षामध्ये तुला मेहनत करायची आहे, ताकद लावायची आहे, जोर लावायचा आहे, आणि तुला सगळे टार्गेट अचीव करायचे आहे. तुला फिल्म मेकर बनायचं आहे. एव्हरीथिंग यू वॉन्ट टू नो, जस्ट ॲक्सिलेटरवर चांगला दाबून जोर लाव, मेहनत कर, कंट्रोल कर, स्वतःला विश्वास घे का तू कोण आहे. या सगळ्यांची सॅक्रिफाईस तू तुझ्या आईवडिलांची सॅक्रिफाईस करून राहिला, तू तुझ्या मित्रांना सॅक्रिफाईस करून राहिला, तू तुझ्या लाईफमधल्या सर्व आरामदायक गोष्टीला, इंटरनेट, टी व्ही, मोबाईल, म्हणजे या सगळ्या गोष्टीला तू रिजेक्ट करून राहिला. कोणत्या गोष्टीसाठी? फिल्मसाठी. त्याला पकडून ठेव. यांचं जे आहे ना सॅक्रिफाईस व्यर्थ नाही गेली पाहिजे, बस पकडून ठेव आणि जस्ट सोडूच नको. आंधी आहे, तुफान आहे, पाणी आहे, सुनामी आहे, कुछ भी आहे, सोडायचंच नाही राव, पकडून ठेवायचं. जोपर्यंत आपण टार्गेट ठरवत नाही कुठेपर्यंत टार्गेट आहे बस, आणि करत राहायची मेहनत करत राहायची, भिवू नको. खूप जास्त काही कठीण नाही. ज्याप्रमाणे तू एक्सपेक्ट केलं होतं का मी मुंबईमध्ये जाईन, कुठे ना कुठे जॉब करीन ना, थोडी बहुत स्ट्रगल करीन, इट इज नॉट ॲन इझी स्ट्रगल. सर्वाईव्ह जॉब काही पेढा नाही किंवा चॉकलेट नाही, मागितल्याबरोबर 1 रुपयात भेटून जाईन, ऑफकोर्स नॉट. थोडं बहुत गट्स पाहिजे. तू लकी आहे, तुझ्यापाशी मामाजी आहे जे त्यांनी तुला जॉब लावून दिले नागपूरला, ज्यामुळे तो फिल्म स्कूल जॉईन करून राहिला नागपूरला, आणि ज्यामुळे तू नागपूरमधून मुंबईला जाईन या फिल्म स्कूलमध्ये, तर यू शुड बी लकी. आणि ज्याप्रमाणे युनिवर्सनी माझं ऐकलं आहे, मी गॉड आहे का नाही माहीत नाही, मी एक प्रकारे युनिवर्स म्हणतो, कारण त्याच्यानंतर काय ते मला माहीत नाही. तर युनिवर्सनी ज्याप्रमाणे मला इथे पाठवलं आहे आणि ज्याप्रमाणे त्यांनी मला डिरेक्शन दिले आहे, राव तू मुंबईला न जाता नागपूरला जा, आपले झाडं, आपले फांद्या थोडा वाढव, आपलं नेटवर्क वाढव, तुझं क्वांटिटी स्प्रेड कर ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये. नागपूरमध्ये ॲटलिस्ट, नागपूरमधून मग मुंबईमध्ये जंप मार. हळूहळू स्टेप बाय स्टेप जा, यू गेट युअर डेस्टिनी. येस. आता मोठे वडील आले होते, आले म्हणजे त्यांना पिकअप करावं लागलं एअरपोर्टवर. आज मी फर्स्ट टाईम गेलो आज एअरपोर्टवर. आज बहुत एअरपोर्ट, मी कधी लाईफमध्ये एअरपोर्टमध्ये नाही गेलो, बट आज गेलो एअरपोर्टमध्ये. पण एवढं काही खास वगैरे एअरपोर्ट म्हणजे आतमध्ये नाही गेलो, म्हणजे बाहेरच होतो, आतमध्ये कुठे गेलो. आणि अजूनपर्यंत कुठे विमानात वगैरे घेईन. आय विल म्हणजे ते ठरवूनच आहे राव. म्हणजे तुला का विमानात बसणं स्वप्न नाही, काम करायचं आहे आणि कामासाठी तुला विमानात बसणं इट्स अ रिअली नॉर्मल थिंग मॅन. इट्स अ फ्लाइंग व्हेकल. आपल्याला ऑलरेडी माहीत आहे याच्याबद्दल, सो कीप इट अप.
आता हार्डली 2-3 दिवस मी अपडाऊन करतो आणि मला वाटते का मंडेपासून किंवा त्याच्या अगोदर पासूनच खापरखेडला स्टे करतो. राईट. खापरखेडा थोडंसं हे आहे, लोनलीनेस वाटन तिथे थोडंसं. कळून घे स्वतःला काय कसं आहे, थोडं स्वतःवर एक्सपेरिमेंट कर, काही ना काही थोडंसं करत राहा, थोडीशी मेहनत, थोडासा एकुलता पण करून घे यार. सो या, दिस इज इट. सो अजून काय बोलायचं आहे? बोलायचं तर खूप काही आहे रे, बट रिपीट होऊन जाईल का बोलायचं आहे का नाही. खूप जास्त म्हणजे बोलून बोलून त्याच गोष्टी बार बार सांगू, त्याला म्हणजे एक प्रकारे खोरणं आहे. म्हणजे तुला जखम झाली आहे, त्याच्यावर रिकवर करणं, कशा प्रकारे रिकवर करायचं त्याला विसरावं लागतं. जर तू तेच गोष्ट पुन्हा काढशील तर एक प्रकारे त्याला खोरणं आहे. तर आय शुड प्रॉब्ली क्विट. तर दिस इज इट, दिस इज द एंड, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 464 पार्ट 2. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.